तुकाराम मुंडेंच्या नंतर आता FSSAI आक्रमक झालेली आहे। खराब अन्न विकल्याप्रकरणी स्विगी इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा आता बजावण्यात आल्यात। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप आहे। खराब पॅकेजिंग असलेले खाद्यपदार्थ पुरवल्याचाही तक्रारीमध्ये आरोप आहे। ग्राहकांच्या तक्रारीचं योग्य निवारण न केल्याचाही आरोप या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे। स्विगी आणि इन्स्टामार्टला FSSAI कडून 9 नोटिसा आता बजावण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहताय। मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्याचा ग्राहकांचा आरोप आहे आणि या संदर्भातली तक्रार नोंदवण्यात आली आहे। खराब पॅकेजिंग सुद्धा या अन्नपदार्थांचं होतं। स्विगी आणि इन्स्टामार्टवरून आपण खाद्यपदार्थ सातत्याने मागवत असतो, मात्र आता FSSAI कडून 9 नोटिसा स्विगी आणि इन्स्टामार्टला बजावण्यात आलेल्या आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, मोठी बातमी म्हणावी लागेल। नक्कीच आपण पाहतोय एकीकडे अन्न प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक हॉटेल त्याचसोबतच अधिक रेस्टॉरंटला आहेत त्या तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून नोटिसा दिल्या जात आहेत। तर दुसरीकडे आता FDA नंतर FSSAI जे आहे ते आता ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्विगी आणि इन्स्टामार्टला जे आहे ते आतापर्यंत 9 नोटिसा दिल्या असल्याची माहिती आहे। कारण की स्विगी आणि इन्स्टामार्टवरून जे खाद्यपदार्थ मागवले जातात त्यामध्ये अनेक नियमावलींचं पायमल्ली जी आहे ती नियमावलींची पायमल्ली केली जाते आणि त्यामुळेच स्विगी आणि इन्स्टामार्टला आतापर्यंत 9 नोटिसा दिल्या असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अनेक कायदेशीर नियमांचं देखील पायमल्ली केली असल्याचा ठपका जो आहे तो याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं आता ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एकीकडे FDA जे आहे ते ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे आता FSSAI देखील जे आहे ते आता ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याच माध्यमातून आता स्विगी आणि इन्स्टामार्टवरची रडार जी आहे ती या दोन्ही खात्यांची असलेला आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळं ग्राहकांनी देखील संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर असं काही आढळलं तर आमच्याकडे तक्रार करा असं FDA त्यासोबतच FSSAIच्या माध्यमातून देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।